आणि खऱ्या अर्थानं धाराशिव जिल्ह्याची 1983 पासूनची जी मागणी होती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची, ती मागणी सन्माननीय अमित भैया देशमुख साहेबांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना ती मंजूर केलं, पूर्ण केलं आणि आज 3ऱ्या वर्षाचे प्रवेश चालू आहेत असे माजी मंत्री सन्माननीय अमित भैया देशमुख साहेब. मला वाटतं आता माने साहेबांचं भाषण झाल्यावर बोलायचं अवघड झालंय आता माझं. एखाद्या बारीला माने साहेब तुमच्या त्या यूट्यूब चॅनलला सुद्धा ही करतील, ब्लॉक करून टाकतील, कारण ठोकायला होत असलं निबार ते ठोकलेलं काही सहन होईना गेले कुणाला. असं या तालुक्याचे 2 वेळेस ज्यांनी नेतृत्व केलं आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय दिनकररावजी माने साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं ते काँग्रेसचे जिल्हा प्रमुख सन्माननीय शिरशीलाप्पा उडगे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा प्रमुख संजयजी शेटे साहेब, सन्माननीय अमरजी खानापुरे साहेब, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सन्माननीय संतोषजी सोमवंशी, त्याचबरोबर सन्माननीय शेषरावजी पाटील साहेब, सन्माननीय श्रीपतरावजी काकडे साहेब, मारुती महाराज कारखान्याचे चेअरमन श्रीराम भोसले साहेब, व्हाईस चेअरमन सचिनजी पाटील साहेब, सन्माननीय योगीराजजी पाटील, रामदासजी चव्हाण, दत्तूपंत सूर्यवंशी, भरतजी सूर्यवंशी, नारायण लोखंडे, संतोषजी सूर्यवंशी, बजरंगदादा जाधव, व्यासपीठावरील अन्य मान्यवरांची उडगेताई, अन्य मान्यवरांची क्षमा मागतो आणि आदरणीय व्यासपीठाचा उल्लेख करतो. आणि व्यासपीठाच्या समोर या ठिकाणी ह्या बूथ प्रमुखाच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सगळे खुद्दार गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते, खुद्दार गट मुद्दामून म्हणलोय कारण भैयासाहेब फक्त तुमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष होता म्हणून वाचलाय, नाहीतर आमची आणि शेटे साहेबांची अवस्था सारखीच आहे. आपल्याला माहिती आहे आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, आपण एखाद्या मिस्त्र्याला घर बांधायला देतो का नाही, मग आपली जागा दाखवतो राहणारी की बाबा ह्या जागेत घर बांधायचंय, त्याला मटेरियल आणून देतो, मग मिस्त्र्याला घर बांधायची रक्कम ठरती, गुत्त द्यायचं ठरतंय, मग 10 लाख रुपये गुत्त दिलं जाते मिस्त्र्याला किंवा तू ही घर बांधून दे त्याची मजुरी. मग मिस्त्री काय करतंय, अजून जाऊन खालून 4 मिस्त्री गोळा करतंय, बिगारी काम करणारे 6 लोक गोळा करतंय, म्हणजे ही 5 आणि ती 6 किती झाले 11. आणि मग त्या घराचं बांधकाम चालू होतंय, घराचं बांधकाम पूर्ण होतंय. आता त्या घरातला मालक जे असते ती मालक आता त्या घरात राहायला निघते, घरात मालक राहायला जायच्या टायमालाच ही मिस्त्री तिथं गेटवर उभा असते. त्याला लोकशाही जागृत होती त्याच्या मनातली आणि मग तिथं लोकशाही जागृत होऊन ती म्हणते जरा थांबा, जरा थांबा, तुम्ही किती जण आहेत घरातले, ती म्हणते हम 2, हमारे 2, आम्ही 4च. म्हणजे घरातल्या मालकाची संख्या किती 4 आणि आम्ही किती आहो म्हणले 11. मग बहुमत आमचं आहे म्हणले, निघा घराच्या बाहेर, आम्ही घरात जाणार म्हणले. मला काय म्हणायचं ते कळालं का भैयासाहेब? अशीच आमच्या पक्षाची अवस्था आहे. शिवसेना ज्या बाळासाहेब आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी स्थापन केली, चालवली,
बाबांनो, शिवसेना कुणाची? अरे काय झोपा लागल्यात काय? कुणाची शिवसेना? पण ही मिस्त्री एकनाथ शिंदे घुसले साहेब तिथं. त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली? कुणाची राष्ट्रवादी काँग्रेस? तिथं दुसरे मिस्त्री घुसलेत, अजित पवार. ही आमची परिस्थिती, ही आमची अवस्था. आजपर्यंत मी निष्ठावंत आणि खुद्दार आणि गद्दाराचा हिशोब द्यायला होतो साहेब. आजपर्यंत आम्ही उमेदवाराच्या प्रतीक्षेत होतो. जवळपास भैयानीच माझी उमेदवारी जाहीर केली. त्या दिवसापासून जर काउंट केला तर 1.5 महिन्याचा कालावधी जाते, 1.5-2 महिन्याचा. पण भैयासाहेब 2 महिने झालं ते पहिलवान जसं कुस्तीच्या फडात फिरतय, मी फिरायला लागलोय. कोण जोड धरतय का, जोडदड धरतय का? भैयासाहेब ही 5 आमदार होते या लोकसभा क्षेत्रातले, जे की भारतीय जनता पार्टीचे समर्थक आहेत. ही म्हणते तू बारा, ती म्हणते तू बारा, ती म्हणते तू बारा, असं करत करत संगीत खुर्चीचा छेड चालू होता त्यांचा 12 दिवस. अखेर त्यांचा उमेदवार ठरला. म्हणलं ठरलं ती बी बरं झालं. आता आपल्या प्रचाराची दिशा ठरली. आता मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की उमेदवार परत पद्मसिंह पाटील कुटुंबातला आलाय. बरोबर आहे का? आणि इकडं महाविकास आघाडीमधनं कोण आहे? ओमराजे आहे, म्हणजे पवनराजे साहेबाच्या कुटुंबातला. आता मला तुम्हाला या दोन्हीची तुलना करणं नितांत गरजेचं आहे. सांगावं लागेल ना. भैयासाहेब मला आठवण करून द्यायची आहे की 40 वर्ष पद्मसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केलं. काय म्हणून? मंत्री म्हणून. कधी पाटबंधारे मंत्री, कधी ऊर्जा मंत्री, कधी गृहमंत्री. 40 वर्ष डॉक्टर पाटलांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं. त्याच्यानंतर पुढचे 5 वर्ष मला वाटतंय राणा पाटलाला वर्गात सुद्धा मॉनिटर कोणी केलं नसेल. पण शरदचंद्रजी पवार साहेबांनी डायरेक्ट मंत्री केलं. डायरेक्ट मंत्री म्हणजे डॉक्टर पाटलाची 40 आणि राणा पाटलाची 5. 45 वर्ष मंत्री म्हणून जिल्ह्याचं नेतृत्व ज्या पद्मसिंह पाटलाच्या कुटुंबानं केलं, त्या जिल्ह्याची परिस्थिती काय? तर केंद्र सरकारनं मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली. आणि आश्चर्य की ज्या जिल्ह्यातलं नेतृत्व 45 वर्ष मंत्री म्हणून काम करत होतं, तो जिल्हा मागासलेल्या जिल्ह्याच्या देशातल्या यादीमध्ये, मागासलेलं कळायचं नाही तुम्हाला, दरिद्री जिल्ह्याच्या यादीमध्ये कितव्या नंबरचा जिल्हा? 3ऱ्या. आणि त्याच्या उलट ज्यांनी ह्या जिल्ह्याचं नेतृत्व मंत्री म्हणून केलं ते पद्मसिंह पाटील 2009चा त्या ठिकाणी लोकसभा लढवण्यासाठी ज्यावेळेस फॉर्म भरत होते तेव्हा त्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली. आणि गंमत अशी की देशातल्या श्रीमंत खासदाराच्या यादीमध्ये पद्मसिंह पाटलांचा नंबर कितवा? 3रा. बघा, ज्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं तो जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3रा. आणि जे मंत्री म्हणून त्या ठिकाणी 45 वर्ष नेतृत्व करत होते ते श्रीमंत खासदाराच्या यादीत कितव्या नंबरला? मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की नेमका विकास धाराशिव जिल्ह्याचा झाला का पद्मसिंह पाटील कुटुंबाचा झाला? सांगा मला. आता भैयासाहेब दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आपण जर बघितलं, हे लातूर धाराशिव जिल्ह्यामध्ये तालुका होता. माहिती आहे का तुम्हाला? 1983 ला लातूर जिल्हा निर्मिती झाली. बरोबर आहे का? मग मला सांगा, इथं विलासरावजी देशमुख साहेबासारखं नेतृत्व लाभलं. मला सांगा, धाराशिव जिल्ह्यामध्ये तालुका असणारा लातूर, आज लातूर आणि धाराशिव जर समोर ठेवलं तर काय दिसतंय हो? काय दिसतंय? धाराशिव पुढे गेलेलं, लातूर मागे राहिलेलं का? काय दिसतंय?
भैयासाहेब त्याच्यासाठी विलासरावजी देशमुख साहेबांसारखी दूरदृष्टी आणि विकासाची दृष्टी असणारं नेतृत्व असावं लागतं. लोकांची जाण असणारं नेतृत्व असावं लागतं. मला वाटतंय हा फरक आहे. म्हणून लातूरकरांनो, आता तुमची जबाबदारी आहे की ह्या पद्धतीनं विचार करणारी माणसं आता परत निवडणूक लढण्यासाठी. आणि गंमत काय भैयासाहेब, 45 वर्ष ज्या पवार साहेबांनी यांना कायमस्वरूपी मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ठेवलं, त्याच पवार साहेबांना आता काही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता येत नाही म्हणून तेच राणा पाटील आणि तेच पाटील कुटुंब कुठल्या पक्षात गेलं? कमळाबाईकडं, लगेच कमळाबाईकडं. आणि काय कारण सांगितलं? म्हणले आम्हाला विकास करायचा आहे. मग पवार साहेब आले होते. तुम्ही पवार साहेबाचं भाषण ऐकलं असेल. असं केलं तर बघा, म्हणले अरे 45 वर्ष तूच मंत्री होता, मग 45 वर्ष मंत्री असताना तू काय केलंस? ही मी म्हणलो नाही, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे शब्द आहेत. आता गंमत बघा, त्या कमळाबाईकडे जाऊन बी भागलं नाही. आता परत राणा पाटील भाजपमध्येच आहेत. आणि 2 ते 3 दिवसापूर्वी त्यांच्या सौभाग्यवती कोणत्या पक्षात? कोणत्या? तसलं म्हणायचं नाही, चोरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात. चोरलेल्या घड्याळ पक्षात. चोरलेल्या, कारण सुप्रीम कोर्टानं काय लिहायला सांगितलंय त्याच्यावर, चिन्हावर काय तुम्ही बघितलं का नाही जाहिरात? आणि गंमत अशी भैयासाहेब की राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये जात असताना सांगितलं विकासासाठी चाललो. मग भाजपवाल्यांनी नीट विकास केला नाही काय की पुन्हा त्याच भाजपमधून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत प्रवेश. कशासाठी? आहार विकास. ही विकास आहे का? मला वाटतंय मकरंद अनासपुरेच्या त्या सोन्याच्या टोपीची गोष्टच आठवती मला. मकरंद अनासपुरे म्हणते देवा देवा आमदारकीला उभा असतंय, मला आमदार कर, मी तुला सोन्याची टोपी घालतो. मग देव वाट बघत बसते, आता कधी ती सोन्याची टोपी, कधी ती सोन्याची टोपी. हे अनासपुरे काय करतंय, एक सोन्या नावाचं पोरग असतंय, त्या पोराला एक टोपी घालतंय आणि तीच काढून देवाला घालतंय. मला वाटतं ती टोपी आणि हेने जी विकास सांगते त्याच्यात कसल्याही प्रकारचा फरक नाही. भैयासाहेब, मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 1983ला आमच्या जिल्ह्यात मंजूर झालं होतं, पण ते धाराशिव जिल्ह्यात झालं नाही. पद्मसिंह पाटलांनी ते कॉलेज कुठं नेलं? कुठं नेलं? वाशी, नेरूळ. कुठं? नेरूळ. आणि तेही शासनाच्या मालकीचं केलं नाही, स्वतःच्या खाजगी मालकीचं, स्वतःच्या ट्रस्टचं मेडिकल कॉलेज त्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध केलं. आणि आज आपण जे मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी आम्हाला मंजूर करून दिलं ते कुठं झालं? धाराशिव शहरात. आणि ते सुद्धा 100% शासनाच्या मालकीचं, त्याच्यात कुणीही भागीदार नाही, हिस्सेदार नाही. आणि ते काम सुद्धा त्या ठिकाणी सन्माननीय अमितजी देशमुख साहेबांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना करून दिलं. आज माझ्या संपर्काबद्दल ही माणसं काही बोलत नाहीत. मला वाटतंय माझ्या पूर्वी सुद्धा अनेक खासदार ह्या भागचे झाले. माझ्या संपर्काबद्दल कोण काय आहे का शंका कुणाला? आणि भैयासाहेब, जरी आपण मागच्या वेळेस विरोधी पक्षात लढलो असलो तरी खासदार म्हणून मी काम करत असताना कुणाला कधी पक्ष विचारला का? विचारला का पक्ष? मला मतदान टाकले का म्हणून विचारलं का? तुमच्या गावात मला लीड आहे का म्हणून विचारलं का? भैयासाहेब कधीच विचारलं नाही. ना पक्ष विचारला, ना जात विचारली, ना धर्म विचारला. तुमचा खासदार म्हणून त्या ठिकाणी जे जे काही काम माझ्याकडे आलं ते प्रामाणिकपणे करायचा प्रामाणिक प्रयत्न मी इथल्या सगळ्या लोकांसाठी केलाय. त्याच्यामुळे कसल्याही प्रकारची कटुता आमच्यामध्ये नाहीये. आज
संपर्काच्या बाबतीत माझ्या काही बोलता येत नाही त्यांना. भैयासाहेब ही लोक मला म्हणतात फोन उचलल्यानं काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय. भैयासाहेब मी माझ्या आयुष्यातला 24 तासातला 24 तास वेळ सर्वसामान्य माणसासाठी देतो आणि खात्रीनं सांगतो की त्या सामान्य माणसाचं माझ्या फोनवर जर घरकुलाचं काम झालं असेल, त्या सामान्य माणसाचं जर एखाद्या हॉस्पिटलचं 15,000 रुपये बिल माफ झालं असेल, त्या सामान्य माणसाला रक्ताची आवश्यकता असताना माझ्या फोनमुळे जर रक्त मिळालं असेल, तर तो सामान्य माणूस येणाऱ्या 7 तारखेला आणि होणाऱ्या 4 तारखेच्या मतमोजणीला ह्यांना दाखवून देईल की फोन उचलल्यावर काय होतंय ते. आज या ठिकाणी काम करत असताना एखाद्या माणसाची शक्ती असेल तर त्याच्यावर टीका कधी करत नाही कोण, पण माझ्या संपर्कावर टीका केली जाते. मग तुमची काय इच्छा आहे? 5 वर्षातनं एकदाच तोंड दाखवणारा खासदार तुम्हाला पाहिजे का अखंड संपर्कात असणारा खासदार पाहिजे? बांधवानो, बरं झालं विकास कामाच्या बाबतीत बोललं जात होतं. माझ्यावर त्यांनी म्हटले की तुम्ही विकास कामं दाखवा, तुम्ही काय केलं ते दाखवा. भैयासाहेब आपली फक्त 2.5 वर्ष सत्ता होती. 2.5 वर्ष सत्तेच्या काळात सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते, आपण वैद्यकीय शिक्षण मंत्री होता. त्याच्यातला 1.5 वर्षाचा कालावधी आपला कोरोनामध्ये गेला. फक्त 1 वर्ष काम करायची संधी सत्ताधारी पक्षातला खासदार म्हणून मला मिळाली. आपल्याला सांगू इच्छितो की त्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये पहिलंच काम मी जर सांगितलं असेल तर धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमित भैया देशमुख साहेबाच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यात मंजूर केलं आणि चालू पण केलं. हे पहिलं काम त्यांना सांगा. आता पुढची कामं मी सांगतो. बांधवानो, मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की माझा लोकसभा क्षेत्राच्या बाजूला भारतीय जनता पार्टीचा खासदार असणारा लोकसभा क्षेत्र आहे लातूर, आहे का नाही? आता मला सांगा, भारतीय जनता पार्टीचे जे खासदार आहेत ती तर सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत, ती दिसले तरी का हो तुम्हाला त्या कोपऱ्यात? कुठं दिसले तरी का? मला वाटतं ह्यांना दाखवून 500 मिळवा अशी जाहिरात चालू असेल. औसावाल्याची तक्रार आहे का ती कधी? भैयासाहेब 6 विधानसभा मतदारसंघाचा माझा एकट्याचा मतदारसंघ आहे, पण एकही मतदारसंघ किंवा एकही माणूस म्हणणार नाही की खासदार लवकर भेटत नाही, फोनवर उपलब्ध होत नाही. मला वाटतंय तुमच्या ग्रामपंचायतचा सरपंच जितक्या सहजतेनं तुम्हाला भेटतंय तितक्या सहजतेनं ओमराजे खासदार म्हणून तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी उपलब्ध आहे. आज ह्याच कामाच्या बाबतीत मला आवर्जून सांगायचंय की आपल्याकडे विजेची अडचण फार मोठ्या प्रमाणात होती आणि म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातनं RDSS ह्या योजनेतनं आपण या औसा विधानसभा मतदारसंघा क्षेत्रासाठी जवळपास 271 कोटी रुपये खर्च करून साधारणतः 6 नवीन 33 केवीचे सबस्टेशन त्या ठिकाणी मंजूर केलेत. चिंचोली सायकान, बोरफळ, आशिव, उजनी, याकतपूर आणि लिंबाळा दाऊ हे 6 नवीन 33 केवीचे सबस्टेशन या ठिकाणी RDSS योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेत. ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर जी तुमचे जुने सबस्टेशन आहेत त्या प्रत्येक सबस्टेशनला ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर मसलगा, नागरसोंगा, खरोसा, येळी, लांबजाना आणि कारला ह्या 6 ठिकाणी ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी आपण मंजूर करून घेतलेत. क्षमता वाढ तुमचं किल्लारी आणि औसा MIDC ह्या दोन्ही सबस्टेशनला तिथं ॲडिशनल क्षमता वाढ केलेले पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण मंजूर करून घेतलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक DP करायला किती फिरताव तुम्ही शेतकरी माहिती आहे तुम्हाला? एक DP करायला ह्याच्यामधनं जवळपास 357 शेतकऱ्याचे वैयक्तिक DP ह्या RDSS योजनेमध्ये आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याला आता इस्टिमेट घेऊन फिरायची वेळ येणार नाही. आणि ही सगळीच्या सगळी कामं साधारणतः किती कोटीची आहेत? 200 किती कोटीचे आहेत? 271 कोटी. आता फक्त माझी चूक काय झाली की
मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या आईवडिलांना म्हातारपणी किंवा उतार वयात सांभाळणं आपलं कर्तव्य आहे का उपकार आहे? काय आहे? कर्तव्य. तुम्ही मला खासदार म्हणून निवडून दिल्याच्या नंतर तुमच्यासाठी काम करणं कर्तव्य आहे का उपकार आहे? मी बघितलं माने साहेब, तुमच्याकडचे आमदार साहेब 2000 कोटी आणले म्हणून सत्कार करून घेतात. आता मला तुम्हाला विचारायचंय, आमदार साहेबाची काय वडलोपार्जित इस्टेट टिकून पैसे दिलेत का 2000 कोटी? का ओमराजेनं 271 कोटी RDSS मंजूर केलं? काय माझी वैयक्तिक जमीन विकून दिले का? पैसे कुणाचे? कुणाचे? आताच माने साहेबांनी सांगितलं की जीएसटी कशा कशावर आहे ती. सगळ्या ह्याच्यावर जीएसटी आहे. कुठलीही वस्तू घ्या जीएसटी आहे. तुमच्याकडनं जीएसटीच्या रूपानं, इन्कम टॅक्सच्या रूपानं जमा केलेला पैसा तुमच्यासाठी खर्च करणं, ह्याच्यात उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची? म्हणून मी नारळ फोडा कार्यक्रम केला नाही. पण ह्यांना असं वाटायला लागलं की नारळ नाही फोडले म्हणजे केलं नाही. आज ह्या बाबतीत चर्चा करायला माझी तयारी आहे. त्यांच्यात हिम्मत असेल तर या म्हणावं, एका स्टेजवर चर्चा करू आणि कुणी काय मंजूर केलं आणि कुणी काय नाही ते दाखवू. शिवाजी महाराज की. आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 113 कोटी रुपयाची 33 कामं आपण औसा विधानसभा मतदारसंघामध्ये मंजूर करून घेतली. ती कामं ही पूर्णत्वाकडे आहे. आणि ह्याची गंमत अशी आहे भैयासाहेब की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मला वाटतं केंद्र सरकारचं बजेट असते ना, तिथं सुद्धा आमदार आपलंच लिकरू आहे म्हणून सांगते साहेब. ही काम केंद्राचं मंजूर करून आणणार खासदार आणि आमदार सांगताय आमचं आहे. आता त्याच्या तोंडावरून ओळख येते तुम्हाला कुणाचं आहे ती, काय लय सांगायची गरज नाही. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीमधनं मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण जवळपास 90 ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्याचे वैयक्तिक मंजूर करून घेतले आणि ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात सुद्धा चालू आहेत. जिल्हा नियोजन समितीमधनं 30 चोपण आणि 50 चोपण मधून 9 कोटी 16 लक्ष रुपये इतका निधी मी त्या ठिकाणी दिला. पण एकाही रस्त्याचं उद्घाटन कधी केलं नाही. ह्याची शिफारस पत्र पाहिजे असतील तर माझ्याकडे तयारी आहे दाखवायची तुम्हाला की कुणाच्या शिफारसीने मंजूर झाले, त्याची आजही नोंद आहे. त्याचबरोबर जनसुविधेच्या अंतर्गत 2 कोटी 49 लक्ष आणि खासदार निधी 2 कोटी 72 लक्ष. मला वाटतंय ह्या कुठल्याही कामाचं उद्घाटन मी केलं नाही, पण ह्याचा अर्थ मी काम केलं नाही असं अजिबात होत नाही. एका साधारण शेतकऱ्याची गाय आजारी असेल तर त्याच्याकडे जर मी आत्मीयतेनं आणि गांभीर्यानं बघत असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना, तुमच्या भवितव्यावर परिणाम टाकणाऱ्या योजना कडे ओमराजेचं दुर्लक्ष कधीही होऊ शकत नाही. हे ठामपणे मी आज तुम्हाला या बैठकीच्या निमित्तानं सांगतो. आज विषय बरेचसे आहेत, अनेक आहेत. आताच माने साहेबांनी सोयाबीन काय परिस्थिती आहे सांगितलं. मला तुम्हाला विचारायचंय, काय भाव होता हो सोयाबीनचा? 11,000 रुपये. पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं, सोया पेंड आयात केली. 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन कितीला आलं? 4.5. बर 4. 11चं सोयाबीन 4 ला आलं म्हणजे क्विंटलला किती रुपयाचा झपका बसला? 7. 7 मधलं सुद्धा जी 500 आपल्याला महिन्याला देतात का नाही ते, म्हणून मोदीच्या नावानं 500 आणि शहाच्या नावानं 500 सोडून देऊ. खाली शिल्लक किती राहिलं? 6,000 रुपये. आता मला सांगा, 6,000 रुपये जर एका क्विंटलला पडलेल्या भावामुळे शेतकऱ्याचे बुडाले असतील तर एका एकरात किती सोयाबीन निघतंय? किती? 5 क्विंटल धरायचं का सरासरी? मग 5 क्विंटल सोयाबीन एका एकर मध्ये, तर 5 एकर मध्ये किती निघल? 25 क्विंटल. आणि फरक किती रुपयाचा पडलाय? 6,000 रुपयाचा. म्हणजे एका एकरात 6,000 रुपयाचा फरक 5 क्विंटल मागं म्हणलं तर 5 सकत 30,000 रुपये.
म्हणजे एकरला नुकसान किती हजाराचं? आता एका एकरला 30,000 तर 5 एकराचं किती? किती? 1,50,000. आता 1,50,000चा निबर हाबाडा हिनं खाल्लाय शेतकऱ्यानं, आणि 4 महिन्याचं 2,000 आलं का म्हणून चर्चा करते पारावर बसून. ही आहे का नाही वस्तुस्थिती? मला वाटतंय केंद्र सरकारची धोरणं सर्वसामान्य शेतकऱ्याला मारणारी आहेत. कांद्याचा भाव वाढला, कांद्यावर निर्यात बंदी. दुधाचा भाव 22-24 रुपये लिटर आहे, आणि त्या ठिकाणी बिस्लरीच्या बाटलीचा भाव 20 रुपये लिटर आहे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा दयनीय अवस्था शेतकऱ्याची कधी झाली नसेल. आज मला विचारायचंय, शेतकऱ्यानं पिकवलेल्या वस्तूचे भाव वाढल्याच्या नंतर तुम्ही महागाई वाढली म्हणून सांगता, मग अदानीच्या एका सिमेंटच्या पोत्याचा भाव 200 रुपये होता, आता किती झालाय? मग मोदी साहेब का म्हणत नाव अदानीला, अदानी मामा 400ला इकू नको, 200लाच इक, महागाई वाढती. 30,000 रुपये टनाचं स्टील 63,000 रुपये टनाला गेलं अंबानीचं. का म्हणत नाही तुम्ही, अंबानी मामा 63,000 इकू नको, 30,000 इक म्हणते का हो? म्हणलं जात नाही. भावानो, फक्त शेतकऱ्याला मारायची धोरणं आहेत. गरज कुणाला वाचवायची आहे? शेतकऱ्याला. आणि मदत कुणाला केली जाते? आता ह्या गोष्टीचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर मतं टाकली तर त्यांना वाटतंय आपण जी करायला होती योग्यच आहे, मग पुन्हा तुमचा आवाज कुठं उपस्थित तुम्ही करणार? माझा शेतकऱ्याला सवाल आहे. मी अनेक भाषणं संसदेत ऐकतो. कुठलाही खासदार उठू द्या भाजपचा, कुठलाही मंत्री उठू द्या, इकडं शेतकऱ्याचा काटा निघालाय आणि भाषणाची सुरुवात, हमारे देश के यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारत जो अग्रेसर. आता अरे इकडं काटा निघालाय, त्याचं कोण बोलायचं? मी आपल्याला विचारतोय की तुमचे प्रश्न संसदेत मांडणारा खासदार पाहिजे का फक्त मोदीचं गुणगान करणारा खासदार पाहिजे? सांगा मला तुम्ही. आणि मी ते ठामपणे केलंय. भैयासाहेब, मराठा आरक्षणाचा विषय हा जरांगे पाटलाचं आंदोलन आत्ता झालं, पण ज्या वेळेस सुप्रीम कोर्टात त्या ठिकाणी आरक्षण रद्द करायची याचिका दाखल झाली, त्यावेळेस संसदेत मी बोललोय. काय बोललो? तामिळनाडू सरकारचं 50% मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा आरक्षण टिकलं होतं. केंद्र सरकारनं त्यांच्या बाजूनं सपोर्टिव्ह ॲफिडेव्हिट दिल्यामुळं तामिळनाडूचं आरक्षण जर टिकलं असेल, तर मग त्याच पद्धतीनं केंद्र सरकारनं मराठा समाजाचं महाराष्ट्रातलं हे आरक्षण टिकण्यासाठी त्याच पद्धतीचं ॲफिडेव्हिट आता सुप्रीम कोर्टात द्यावं, ही मागणी करणारा मला वाटते महाराष्ट्रातला मी एकमेव खासदार होतो. त्यावेळेस जरांगे पाटलाचं आंदोलन नव्हतं. का मांडलं मी हे? भैयासाहेब, त्याच्या मागं कारण आहे. एक मराठा समाजाचा वडील त्याच्या मुलीच्या ॲडमिशनसाठी दिवसभर धाराशिव शहरात फिरला. दिवसभर बघितलं ह्या कॉलेजची फीस किती आहे, त्या कॉलेजची फीस किती आहे, आणि शेवटी रात्री घरी आल्याच्या नंतर त्या मुलीच्या वडिलांनी, त्या बापानं स्वतःच्या गळ्याभोवती गळफास घेऊन आत्महत्या केली. काय कारण? तर माझ्या लेकराला, माझ्या लेकीला मी जी शिक्षणासाठी पैसे आवश्यक आहेत ते सुद्धा तिला पुरवू शकत नाही, मला आरक्षणही नाही, ह्या भूमिकेतनं त्या माणसानं आत्महत्या केली. भैयासाहेब, ती आत्महत्या इतकी वेदना देत होती मनाला, आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे म्हणून तो विषय मी लोकसभेत त्यावेळेस कुठलीही मागणी नसताना, आंदोलन नसताना ह्या ओमराजेनं त्यावेळेस त्या ठिकाणी मांडलेला आहे. आज ह्या सगळ्या बाबीचा सदसद विवेक बुद्धीनं विचार करून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की भैयासाहेब, लोकसभेत माझी उपस्थिती 92% आहे. देशातल्या खासदाराच्या सरासरीच्या आणि राज्यातल्या खासदाराच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. मी 77 चर्चेत भाग घेतलाय. देशातल्या खासदाराच्या सरासरीच्या आणि राज्यातल्या खासदाराच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. मला वाटते मी जर कामात कुठं चुकलो नसेल, संपर्कात कुठं चुकलो नसेल, विकास कामं आणण्यात कुठं चुकलो नसेल, तर मला वाटते माझा तुमच्याकडे मत मागायचा अधिकार आहे, हक्क आहे. आणि त्याच हक्कानं
माझी आपल्याकडे विनंती आहे की येणाऱ्या 7 तारखेला जे मतदान त्या ठिकाणी होणार आहे, 8 ला आहे का 7 ला आहे? 7 तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यात आपला बाण चोरलाय, माहिती आहे ना? हो, मग आपल्याला चिन्ह कोणचं दिलंय तवर कोर्टानं? कोणचं दिलंय? बूथ प्रमुख लोकांनो गाफील राहू नका, मशाल चिन्ह नवीन आहे. गाव खेड्यातल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या माणसाला जे मोबाईल बघत नाही, व्हॉट्सअप बघत नाही, त्या माणसाला हा विषय माहीत नाही. त्याला मशाल चिन्हाची आठवण तुम्हाला त्या ठिकाणी करून द्यावी लागेल. ओमराजेचं चिन्ह कोणचं आहे ते तुम्हाला सांगावं लागेल. कोणचं आहे? हा, अजून एकच फक्त विषय माझ्याकडनं राहिला. भैयासाहेब 12व्या शतकामध्ये समतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर, त्यांना मानणारा लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा म्हणून मागणी करणारा सुद्धा लोकसभेतला मी एकमेव खासदार आहे, हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. त्याचबरोबर धनगर समाजाचं आरक्षण असेल, मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल, हा विषय सुद्धा लोकसभेत प्राथम्यानं आणि प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी मांडायचं काम केलंय. आणि म्हणून या सगळ्या बाबी बघितल्याच्या नंतर माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या 7 तारखेला जे लोकसभेसाठी मतदान करायचंय, तुमच्यासाठी आयुष्यातले 24 तास त्या ठिकाणी मी खर्च केलेत आणि आता तुमच्या आयुष्यातले 2 दिवस तुमचं एक मत हा ओमराजे हक्कानं तुमच्याकडे मागतोय. आपण येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चिन्हापुढचं बटन दाबून तुमचा लोकसभेचा सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी द्यावी ही विनंती करतो आणि आपले सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. तसेच आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.